मी अनिल काकसंडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस संकलदरा. आज आम्ही तंबाखू एक दिवसाच्या अनुषंगाने इंडियन कॅन्सर सोसायटी यांच्या अनुषंगाने डॉक्टर राठी, डॉक्टर देशपांडे यांच्या माध्यमातून अनेक अवेअरनेस कार्यक्रम आमच्या पोलिसांना राबवलेला आहे. त्यामध्ये आमच्या सगळ्या पोलिसांना एक तासाचं मार्गदर्शन करण्यात आलं, काही चेकअप करण्यात आले. त्यामध्ये 7 ते 8 लोकांना काही प्रायमरी चेंजेस दिसले, त्यांना तसे मेडिसिन देऊन त्यांना तंबाखू सोडण्यावर आम्ही तसं सांगितले. असं आम्ही अवेअरनेस कार्यक्रम घेऊन पोलिसांना तंबाखूपासून दूर राहण्याबाबत आम्ही सांगितलेले आहे. असते त्याच्यामुळे छोटे छोटे इन्फेक्शन जे आहे ते कॅच होतात आणि त्याच्यामुळे कॅन्सर होतो. तर हे सगळे जरी कारणं असले तरी ओरल कॅन्सरमध्ये 99% तंबाखू खाणाऱ्या लोकांना कॅन्सर होतो. ही गोष्ट जी आहे ती विसरून चालणार नाही. दुसरं, कॅन्सर झाला म्हणजे मृत्यू नक्की आहे आपला, आता काहीही करायची गरज नाही. ही अतिशय रॉंग कल्पना. कॅन्सरला पूर्णतः उपचार आहे, कॅन्सर पूर्णतः बरा होऊ शकतो. पण तुम्ही जर ऐकलं असेल, डॉक्टर राठींनी सांगितलं की त्याचं अर्ली डायग्नोसिस म्हणजे लवकर निदान होणं आवश्यक आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावर संपूर्ण उपचार होणं आवश्यक आहे. म्हणजे कॅन्सर जो आहे तो पूर्णतः बरा होतो. वरिष्ठ राजकीय नेते आहेत, त्यांना ओरल कॅन्सर झाला, अनेक वर्षांपूर्वी त्यांचं ऑपरेशन झालं, ते अजूनही जिवंत आहेत व्यवस्थित. दुसरे अजून एक राजकीय नेते, त्यांना कॅन्सर झाला, ओरल कॅन्सरच झाला, पण त्याच्यावर लवकर उपचार झाला नाही, त्यांना मृत्यू होतो. तर असे उदाहरणं जे आहेत ते आपल्या आसपास आहेत, समाजामध्ये आहेत. त्याच्यामुळे ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की त्याचं त्वरित निदान होणं आवश्यक आहे. आपण जर टेस्ट केली तर ती पॉझिटिव्ह होती, म्हणजे टेस्ट केली तर कॅन्सर डिटेक्ट होतो, त्याच्यामुळे टेस्टच करत. हा एक अतिशय मोठा गैरसमज आहे. समजा टेस्ट केली पॉझिटिव्ह आली तर लवकर त्याचं उपचार जो आहे तो पूर्णतः लवकर उपचार त्याचा होऊ शकतो आणि तो पूर्णतः बरा होऊ शकतो. ही गोष्ट समजून घेण्याची आवश्यकता. कॅन्सर जो आहे, ओरल कॅन्सर, जसं सरांनी सांगितलं की तो जिभेला होऊ शकतो, म्युकस मेम्ब्रेन म्हणजे आतली जी त्वचा असते त्याला होऊ शकतो, दाताच्या आजूबाजूला होऊ शकतो, ज्याला अल्व्हिओलस म्हणतात. तर अशा अनेक म्हणजे तोंडाच्या आतमध्येच अनेक ठिकाणी होऊ शकतो, पडजिभेला होऊ शकतो, स्वरयंत्रामध्ये होऊ शकतो, जसं सांगितलं लॅरिंक्समध्ये. तर तंबाखूमुळे या सगळ्या गोष्टींचा कॅन्सर जो आहे तो होऊ शकतो. कॅन्सर हा शब्द जो आहे, कॅन्सर म्हणजे क्रॅब म्हणजे साध्या शब्दात सांगायचं झालं तर खेकडा. खेकडा जसा असा सगळा आजूबाजूचा परिसर जो आहे तिकडे पसरत राहतो, जात राहतो, तसंच कॅन्सर. म्हणूनच त्याला कॅन्सर. आणि कॅन्सर जो आहे तो अनेक प्रकारांनी पसरत जातो. एक म्हणजे त्याचा स्थानिक प्रसार असतो, स्थानिक म्हणजे जवळच्या जवळ पसरतो. दुसरा जो आहे तो रक्ताच्या वाहिन्यांमधून पसरतो. आणि तिसरं जे आहे ते रक्ताच्या वाहिन्यांसारखी अजून वाहिन्या असतात, त्याला लिम्फॅटिक वेसल म्हणतात, लिम्फ वेसल, त्याच्याद्वारे जो आहे तो पसरतो. त्याच्यामुळे हा स्प्रेड जो आहे तो आवश्यक आहे. म्हणून बऱ्याच लोकांचा दुसरा काय गैरसमज असतो की मला फोड आहे पण तो तिथेच आहे, तर काही वाढला नाही तर काही नाही आहे. असं नाही आहे. आता मगाशी स्तनाचा कॅन्सरबद्दल बोलत होते. स्तनाचा कॅन्सर जो आहे तो बरेचदा शेवटल्या स्टेजमध्येच डिटेक्ट होतो. म्हणजे मी तुम्हाला एक जस्ट उदाहरण देतो की एका स्त्रीला स्तनाचा कॅन्सर आहे, पण तिला दुसरं काय असतं, कॅन्सरमध्ये त्रास होत नाही, पेन होत. आणि पेन जर नाही आहे तर तो हार्मलेस आहे, म्हणजे कॅन्सर नाही आहे. हा एक अजून एक गैरसमज आहे. कॅन्सर याच्यामध्ये दुःख होत नाही, पेन होत नाही. तो नंतर जेव्हा खूप स्प्रेड होतो, आजूबाजूच्या मज्जातंतूमध्ये पसरतो, तेव्हा मग त्याच्यामध्ये पेन होणं सुरू होतं. पण तेव्हा जर आपण लक्ष दिलं तर बरीच
स्टेज जी आहे ती समोरची होऊन जाते, त्याच्यावर उपचार करणं जे आहे कठीण होतं. ओरल कॅन्सर जो आहे त्याच्यामध्ये निदान करण्याकरता अतिशय साधी आणि सोपं परीक्षण त्याच्यामध्ये असतं की ज्याच्यामध्ये त्याचा तुकडा जो आहे तो घेतला जातो. जिथे कुठे फोड असेल, फोड असतो तो पसरणारा फोड असतो, त्याच्यातनं रक्त जातं 25 वेळा, जसं सर म्हणाले तसं तोंड जे आहे ते उघडत नाही पूर्णतः. आणि दुसरं मानेतल्या गाठी येतात, मानेतल्या गाठी दिसायला लागतात. आणि तिसरा स्प्रेड म्हणजे जसं मी तुम्हाला म्हटलं हिमॅटोजेनस म्हणजे रक्त वाहिन्यांच्या माध्यमातून, तर मग तो स्प्रेड जो आहे तो कुठेही राहू शकतो, ज्याच्यामध्ये रक्त वाहिन्या ज्या आहेत त्या शरीरामध्ये सगळ्या भागांमध्ये असतात. तर ब्रेनपासनं तर बोनपर्यंत कुठे देखील त्याचा स्प्रेड होऊ शकतो. तर तो अर्ली स्टेजमध्ये अगदी सुरुवातीच्या याच्यात जर त्याचं डायग्नोसिस झालं तर त्याचा उपचार जो आहे तो पूर्णतः होऊन कॅन्सर पूर्णतः बरा होऊ शकतो. आता थोडक्यात मी तुम्हाला सांगेन की याचा उपचार काय काय. लोकांना असं वाटतं की कॅन्सरचं निदान तर झालेलं आहे, मग आता बाकीच्या टेस्ट कशाला सांगतात. जसं CT स्कॅन आहे, MRI आहे किंवा आजकाल पेट स्कॅन आहे. या सर्व टेस्ट ज्या आहेत त्या याच्याकरता असतात की तो अजून कुठे स्प्रेड झालेला आहे का, पसरलेला आहे का ते बघण्याकरता या. आणि दुसरं बाकीच्या ज्या टेस्ट असतात, आपल्याला कधी कधी असं वाटतं की अरे तो कॅन्सरचं ट्रीटमेंट आहे पण ते आम्हाला किडनीची टेस्ट करायला सांगितली, लिव्हरची टेस्ट करायला सांगितली, ब्लड शुगर करायला सांगितली. तर या सगळ्या टेस्ट ज्या आहेत त्या ऑपरेशन पॉईंट ऑफ व्ह्यूनी, ट्रीटमेंट पॉईंट ऑफ व्ह्यूनी आवश्यक असतात आणि त्याच्यामुळे त्या टेस्ट ज्या आहेत त्या करणं गरजेचं आहे. आता ओरल कॅन्सरमध्ये आपण ओरल कॅन्सरपुरती आपली चर्चा जी आहे ती मर्यादित ठेवून, ओरल कॅन्सरमध्ये जसं सांगितलं आपण 3 प्रकारांनी ट्रीटमेंट केल्या जाते. दुसरं म्हणजे किमोथेरपी म्हणजे औषध, आणि तिसरं जे आहे ते रेडिओथेरपी म्हणजे साध्या भाषेत सांगायचं झालं तर लाईट. तर या 3 प्रकाराची ट्रीटमेंट जी आहे ती ओरल कॅन्सरमध्ये असते. दुसरं तुम्ही एक लक्षात घ्या की सगळ्यांना सगळी ट्रीटमेंट लागेल असं नाही आहे. काही लोकांना त्याच्यातली फक्त सर्जरी लागेल, सर्जरीनंतर ज्या टेस्ट केल्या जातात, जो ती गाठ काढलेली जाते किंवा तो भाग काढलेला जातो तो तपासायला पाठवला जातो. जे लिम्फ नोड्स असतात किंवा गाठी असतात त्या पाठवल्या जातात आणि त्याच्यामध्ये जर त्याचा असर आलेला नसेल तर शक्यता आहे की त्याच्यामध्ये पुढची ट्रीटमेंट जी आहे ती लागत नाही. पण फॉलोअप जो असतो तो अतिशय आवश्यक असतो. म्हणजे वेळोवेळी डॉक्टरला दाखवणं आवश्यक असतं. बरेचसे काही आपल्याला त्याचे दुष्परिणाम पाहायला मिळतील ओरल कॅव्हिटी. जे लोक रेग्युलरली तंबाखू खगा खातात त्यांच्या हिरड्यामध्ये प्रॉब्लेम होतो. म्हणजे हिरड्या सुजतात किंवा पायोरिया सारखा जो प्रकार किंवा बस सारखा प्रकार म्हणजे थोडाफार वासन वगैरे असतो. हिरड्या कमजोर झाल्यामुळं त्याची दाबसुद्धा लवकर कमजोर होतात. नहीं, नो टोबैको टेक, ठीक है. और हम बहुत से तरीके हैं तंबाकू के बारे में हम लोग कर रहे हैं, हम लोग तंबाकू ना खाएं. लेकिन मैं जो बात कहने जा रहा हूँ, नागपुर बन गया खर्रे की राजधानी, ठीक है. पहले हमारी वो बात है खर्रे की राजधानी बने, हमको जहाँ सुबह सुबह 5 बजे खर्रे घोटना शुरू हो जाता है वो बंद होना चाहिए. अरे खास बात हमारे बड़े क्रिकेट के कलाकार, फिल्मी कलाकार तंबाकू प्रचार करते हैं, पान पराग का, पान मसाले का, इनडायरेक्टली लोग तंबाकू प्रेरित कर रहे हैं, वो सब बंद होना चाहिए. ये बात है एंटी टंबाकू डे के लिए, वो सबने छोड़ देना चाहिए. श्रीधर देशपांडे कन्सल्टिंग जनरल सर्जन आहे आणि इंडियन कॅन्सर सोसायटीचा मी कार्यकारिणी सदस्य आहे. आजचा जो दिवस आहे तो तंबाखू निषेध दिवस म्हणून साजरा केला जातो. तंबाखूचे खूप सारे दुष्परिणाम आहेत. त्याच्यामध्ये तंबाखूमुळे होणारा कर्करोग हा अतिशय सर्वसाधारणपणे आढळला जातो आणि या दिवसाचा उद्देश असा आहे की या दिवसाची प्रेरणा घेऊन जर तंबाखू सोडण्यात आला किंवा येणार जी व्यक्ती तंबाखू खाणार आहे तिला जर परावृत्त करण्यात आलं यापासून तर अतिशय त्याचा फायदा जो आहे तो सर्वसामान्यांना होऊ शकतो. तंबाखू कर्करोगासंबंधी बरेचसे गैरसमज समाजामध्ये आहेत आणि त्या
गैरसमजामुळे बरेचदा कर्करोगाचा उपचार जो आहे तो व्यवस्थित होत नाही. निदान करून घेणं आवश्यक आहे. अगदी सुरुवातीलाच निदान झालं आणि पूर्ण उपचार जर झाला तर कॅन्सर जो आहे तो पूर्णतः बरा होऊ शकतो. आणि त्याच्यामुळे आजच्या दिवसाला सगळ्यांनी एक संकल्पना घ्यायला हवी की तंबाखूचं सेवन जे आहे ते करू नये, म्हणजे त्याच्यापासून होणारा कर्करोग आणि बाकी रोग जे आहे ते आपल्याला टाळता येऊ शकतो. इधर चेक करना है क्या और इधर बाजू वाले रूम में नमस्कार, मी डॉक्टर मनमोहन राठी. इंडियन कॅन्सर सोसायटीच्या वतीने आज वर्ल्ड नो टोबॅको डे किंवा जागतिक तंबाखू विरोधी दिवसाच्या निमित्ताने आम्ही इथे सकदरा चौक पोलीस स्टेशनला एक तंबाखूबद्दलचा जागरूकता कार्यक्रम इथे ठेवलेला आहे. आणि यानंतर आम्ही इथे कॅम्प आयोजन केलेला आहे ओरल कॅन्सर करता. आणि या कॅम्पमध्ये जे काही लोक तंबाखू खात असतील आणि त्यांना जो काही त्रास असेल त्या सगळ्यांची तपासणी होणार आहे. जसं की सगळ्यांना माहीत आहे की तंबाखू एक फार महत्त्वाचं कारण आपल्या देशामध्ये आहे कॅन्सरचं. आणि जितके काही याच्या विरोधात आपण काम करू शकू तितकेच कॅन्सरचं प्रमाण, या तंबाखूमुळे होणारे कॅन्सरचं प्रमाण आपण ते कमी करू शकतो. तर प्रत्येकाने अशा कार्यक्रमाला सहकार्य केलं पाहिजे आणि प्रत्येकाने तंबाखूच्या या लढाईमध्ये स्वतःला सामील करून त्याविरोधात काम केलं पाहिजे. कॅन्सर हा असा आजार आहे की ज्यामध्ये फार कमी लक्षण येतात आणि कधी कधी तर अजिबात त्रास होत नाही. तसं आता गाठ आली आहे आणि त्या गाठमध्ये त्रास होत नाही. पुष्कळदा काय की पेशंटला जर त्रास होत असेल तर तो डॉक्टरकडे जातो. परंतु जिथे कुठे तुमच्या लक्षात आलं आहे की गाठ आलेली आहे किंवा अजून कोणत्याही प्रकारचे जे बॉडी फिजिओलॉजीमध्ये काही चेंजेस आलेले आहे तर डॉक्टर दाखवून त्याची तपासणी करून घेतली पाहिजे.